लाट ठेवली, लाट ठेवून त्याच्या मग तो तोंडातून असा चमचा काढत जाय. असा चमचा काढता काढता त्याच्या हाती तो इकडे पडला, पण चमचा काही निघाला नाही. मेलं बुडत तसंच आणि पेटवा लागलं चमचा सुकट. पण त्या लोकांचं लक्ष होतं मयत जळताना त्या चमचा कुठं जाते. मोसाई चमचा म्हणजे चम्मच देते वानामध्ये. का देते अजून झालं का देते डबल सांग. कंगवा कंगवा चहा गाळणी त्या गाणी अजून बोरं बरोबर सल्ले सुलेच राहते ते. अजून ऊसाचा पेर कर एका इंच 2 इंच. अजून झालं म्हणजे तू जाते का वाण वाटाली. बाया उखाने तर भारी घेते. एका बुडीने उखाना घेतला म्हणजे पेला तर पेला माघरचा नवरा दारू पेला. पेला तर पेला माघरचा माणूस दारू पेला. दुसऱ्याच्या घरी गेला ना लाता खाऊन आला. खाऊन ओय ओय कुठे झाला तू. ओय ओय हो तो गए मुतने को एवढा मोठ्या पगडी मध्ये. हो तो गए मुतने को एवढा मोठ्या पगडी मध्ये. खाऊन लाज नाही आली त्याले कसा गेलाय तू. लाज नाही आली त्याले कसा गेलाय तू. तुला लाज आहे ना. आम्ही आलो येवड्यातून, आम्ही आलो येवड्यातून, एवढी मोठी गाडी करून लाज नाही आली त्याले कसा गेलाय तू. कार्यक्रम शिवजयंती सांग तू त्याली दूर जातो म्हणा त्याने. ते वानामध्ये वाटते वेगळं वेगळं. वानामध्ये बाया उखाणे तर जबरदस्त घेते. एका बाईने तो उखाणा घेतला म्हणजे अकेटीतली बकेटीमध्ये होतं गवत. अकेटीतली बकेटीमध्ये होतं गवत. मी होती जवत बाल्याचे बाबा आले लवत. मस्त उखाण्या घेते बाया. एका बाईने तो उखाणा घेतला म्हणजे शिरा केला रव्याचा खोबरं टाकते खिसून खिसून. शिरा केला रव्याचा खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे बसले रुसून तुम्ही घेतलं चाटून पुसून. धक्काच उखाणे घेतेची बाया. पण बायांनो आता तुमचे हे उखाणे चालू ठेवा. मी सोबत सांगतो तुमचे चुल तुम्हाला तोही उखाणा वापरा. तुमच्या देवपती देवानं तुम्हाला दारू पिऊन जर त्रास दिला तर तुम्ही हेच उखाणा वापरा आजपासून. पेन्सिलनं लिहावे ना खोटरबर न खोडावे. पेन्सिलनं लिहावे खोटरबर न खोडावे. हा पेन्सिलनं लिहावे ना खोटरबर न खोडावे. नवरा घरी दारू पिऊन आला तर त्याले वल्या फोकाट्यानं झोडावे. चांगलं दिसत नाही म्हणून म्हणतो. पण बायांनो आता तुम्हाला वानातच वाटायचे असेल तर तुकडोजी महाराजाचे प्रार्थनेचे पुस्तक वाचा. आता शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजाचे पुस्तक वाटा. म्हणजे जेणेकरून शिवाजी महाराजांचा विचार तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण त्या शिवाजी राजांनी 361 किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. अरे ज्या शिवाजी राजांनी 361 किल्ले जिंकले त्या शिवाजी राजांनी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. आणि आता एखाद्या आमदारानं खासदारानं जर ते एखाद्या संडात जरी बांधून दिला असेल, घरकुल जरी बांधून दिला असेल तर त्या घरकुलवर संडासावर नाव राहते का आमच्या आमदार निधीतून, आमच्या खासदार निधीतून. म्हणजे ह्या राजात आणि आताच्या राजात किती जमीन आसमानचा फरक आहे हो. नीतिशील राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्या गडगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्या गडगडावर.
मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं त्याच उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. कारण संत ज्या महाराष्ट्रामध्ये संतांनी जन्म घेतला आणि आपल्या काळानुसार समाजाला जागवण्याचं काम केलं. मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की हिमालयासारखा पर्वत नाही, हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही. ज्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला ही संतांची भूमी, शिवरायांची भूमी. कारण ज्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन आपल्या काळानुसार समाजाला जागवण्याचं काम केलं आणि तोच विचार 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध लिहितात की पानातील पाहता वेरमणी सिक्कापदा समाधी यावी. अरे हाच विचार 400 वर्षा अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडला की आपली आपण करा सोडवण, आपणाची आपण उद्धार करावा, संत देहाचा सहारा घ्यावा, ज्याला म्हणतात संत. आणि हाच विचार समोर नेण्याचं काम केलं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, लहर की बरखाच्या माध्यमातून, ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला जागवण्याचं काम केलं. तुकडोजी महाराज म्हणतात वाईट भावना नाशावया, लौकिक कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजने केली संतांनी. म्हणजे संतांनीच या समाजाला जागवण्याचं काम केलं. अरे माया कीर्तन म्हणजे ओय 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 एवढी अर्जंट आहे का? ज्याला अर्जंट असेल त्याला थांबून दिलं. मी मंदात सुट्टी देतो. मंदात सुट्टी दिल्यावर तसंच आता माझा कार्यक्रम 8-15 दिवसा पहिले तिकडे झालाय का, गावाचं नाव नाही सांगत मी, तिकडे कार्यक्रम झाला आणि 5 मिनिटाची मी सुट्टी दिली. त्या पोरायने माझी गाडी टेकच्या मागं लावून होती.